देवळा तालुक्यातील रामेश्वर फाट्याजवळ गुरुवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकीची भीषण धडक होऊन दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की तिघांच्याही मृतदेहांची अवस्था अत्यंत विदारक झाली होती। मिळालेल्या माहितीनुसार सटाणा आगाराची एसटी बस पुण्याहून सटाण्याच्या दिशेने येत असताना राष्ट्रीय महामार्गावरील रामेश्वर फाट्याजवळ बसची दुचाकीला जोरदार धडक झाली। या धडकेत दुचाकीवरील तिघेही गंभीररित्या जखमी होऊन घटनास्थळीच मृत्युमुखी पडले। मृतांमध्ये भरत भैया फकीरा पवार वय 22 वर्ष राहणार सोमपूर तालुका बागला, मनोहर मुन्ना प्रकाश वाघ वय 32 वर्ष राहणार बेस तालुका कळवण आणि अंबादास यशवंत कुवर वय 29 वर्ष राहणार अजंग तालुका मालेगाव यांचा समावेश आहे। धडक इतकी भीषण होती की अपघातानंतर घटनास्थळी मृतदेहांची अवस्था अत्यंत विदारक झाली होती। घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। अपघाताची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह रुग्णवाहिकेतून देवळा ग्रामीण रुग्णालयात हलवले। या अपघाताचा पुढील तपास देवळा पोलीस करत आहेत।